वसई पूर्वेकडच्या राजवली वाघराळपाडा या परिसरामध्ये नाल्यामध्ये 2 कार वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। वॅगनार कंपनीच्या कारमध्ये एक व्यक्ती बसलेली असल्याचं दिसून आलंय। पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की या कारला दूरपर्यंत वाहून नेलं गेलं। याच दरम्यान पादचाऱ्यांसाठी बांधलेला एक छोटा पूल सुद्धा कारच्या धडकेमुळे तुटलेला आहे। परिसरातील नागरिकांनी सतर्कतेची भूमिका घेत या गाडीला काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू केलेत। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पाण्याचा निचरा या व्यवस्थेबाबत करण्यात आलेले दावे प्रत्यक्षात मात्र अपुरे ठरत असल्याचा आरोप स्थानिक करतायत। तर वसईमधनं ही बातमी समोर येते। वसईमध्ये पुरामध्ये कार या वाहून गेलेल्या आहेत। परिसरातल्या नागरिकांनी सतर्कतेची भूमिका घेत या गाडीला बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न केले। खरं तर पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेबाबत दावे करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात हे दावे फोल होत असल्याचं आता दिसून येतंय। ही दृश्य आपण बघतोय ही वसईमधली आहेत, जिथं नाल्यामध्ये कार वाहून गेलेल्या आहेत। तसंच पादचाऱ्यांसाठी सुद्धा जो एक छोटा पूल बांधला होता तो सुद्धा या कारच्या धडकेमध्ये तुटलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांच्याकडनं। मनोज, वसईमध्ये पाण्यामध्ये पुरामध्ये या गाड्या वाहून जाताना दिसतायत। नक्कीच काल रात्रीपासून वसई विरार शहरामध्ये पावसाचा जोर हा अधिक वाढलेला आहे। यामुळे वसई विरारच्या सखल भागासह जे नाले गटारे जे आहेत ते तुडुंब वाहतात आणि याच्यामध्ये वसईच्या राजौरी वाघराळपाडा जो आहे या पाण्याच्या नाल्यामध्ये 2 कार ज्या आहेत ते वाहताना दिसत आहेत। यामध्ये सुदैवाने जो चालक होता तो बचावलेला आहे, कारण त्यांनी वेळेत प्रसंगावधान बाळगून त्यांनी उडी मारली आणि तो त्याच्यातून बचावला आहे। मात्र ती गाडी जी होती ती एका छोट्या पुलाला धडकली आणि तो पूल देखील त्याच्यामध्ये वाहून गेलेला आहे। आता नागरिकांना ये जा करण्यासाठी देखील अडचणीचा सामना करावा लागतोय। त्या महत्वाची बाब म्हणजे या नाल्यामध्ये 2 गाड्या ज्या अडकल्या होत्या त्यातली एका गाडीला काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न केलेला आहेत। मात्र उर्वरित जी दुसरी कार होती ती जाऊन नाल्याच्या कडेला जाऊन थांबलेली आहे। मात्र ही जी घटना आहे ती वसईच्या राजौरी परिसरात घडलेली आहे आणि वसई विरार शहरामध्ये जर पावसाचा जोर कायम राहिला तर जलजीवन जे आहे ते विस्कळीत होण्यास सुरुवात होऊ शकते, कारण पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वसईमधनं ही बातमी तुम्ही बघताय जिथे नाल्यामध्ये कार वाहून गेलेली आहे।